रामलिंगेश्वर महाराज की जय. रामलिंगेश्वर महाराज की जय. हर हर महादेव हर हर महादेव. ती दाखवा. या ठिकाणी पिलर बांधून यावरती मंदिर उभा केलेलं आहे, तेही नदीमध्ये पाणी खाली वाहत आहे पिलरच्या खालून. खूप छान पद्धतीचं असं बांधकाम केलेलं आहे. सर्वांना नमस्कार. आज आपण आलेलो आहोत बघा या ठिकाणी, आणि तुम्ही हे बॅकग्राऊंड पाहू शकता. हे नदी आहे, हे मांजरा नदी आहे, आणि बॅक साईडचं पण दाखवा. पूर्ण किती पाणी आलेलं आहे, पूर्ण अशी नदी भरून वाहत आहे. मी ज्या पुलावरती थांबलेला आहे, हा पूल आहे, त्या पुलावर देखील या नदीचं पाणी कधी कधी येतं. एवढा पाऊस यावर्षी झालेला आहे. आणि या विशेष म्हणजे इकडे बघायला गेलं तर एक या ठिकाणी हे मंदिर आहे रामलिंग यांचं, महादेवाची एक पिंड आहे. या ठिकाणी या नदीवरती आपण पाहू शकता, खालती दाखवा. या ठिकाणी पिलर बांधून यावरती मंदिर उभा केलेलं आहे, तेही नदीमध्ये पाणी खाली वाहत आहे पिलरच्या खालून. खूप छान पद्धतीचं असं बांधकाम केलेलं आहे. आणि या ठिकाणी पाय धुण्यासाठी पाणी काढलं जात आहे, तुम्ही बघू शकता. इथे जाण्यासाठी पाय धुवून परत पाणी हे नदीच्या पाण्यानं पाय धुवून मंदिरामध्ये जातात. चला तर मग या आपण इकडे मंदिरात बघूयात. तर मंदिरात एंट्री करण्या अगोदर आपल्याला नंदीचं दर्शन या ठिकाणी भेटतं. नंदी खूप असं मोठ्या पाचनामध्ये, मोठ्या प्रकारामध्ये या ठिकाणी आहे. खूप मोठं स्वरूप आहे नंदीचं, बघू शकता. जवळपास 5 फूट लांबीचं असेल. मंदिरात जाण्यासाठी ह्या पायऱ्या आहेत. तर हे रामलिंगचं मंदिर आहे, आणि या ठिकाणी 2 पिंड दिसत आहेत आपल्याला महादेवाच्या. आणि हे खालती असं केलेलं आहे, आणि फक्त पिंड आहे.
चव्हाण. Luna llena, shining down. Pies descalzos on the ground. Latido fuerte, boom boom boom. Take me higher, feel the zoom. Ooh yeah. तर या ठिकाणी पाहू शकतो आपण एक 2 पिंड महादेवाच्या ठेवण्यात आलेल्या आहे आणि वरती पाण्यासाठी घेऊया. तर या ठिकाणाबद्दल माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आजी आहे. आजी नाव काय आहे शांताबाई गुजराळी आणि गावचं नाव टाकोळ माहेर जवळ तुमचं हेच आहे का माहिती? बरं बरं. या मंदिराबद्दल काय माहिती सांगता येईल? काय रामाने लिंग ठेवले रामाच्या काळी स्थापना केलेली आहे एवढं ही मला माहित आहे. अच्छा. तर आपण पाहू शकता खूप जुना इतिहासातले हे मंदिर आहे. जुना म्हणजे जुना पूर्ण हे पुन्हा वरी केल्या ह्या 4-5 वर्षात खाली धारेत होता, म्हणजे खाली नदीमध्येच होतं. नदीमध्ये धारेत होता. असं खाली कधीच त्याने एक पाऊलभर गेले नाहीत. वरी जाणार काही विपरीत बुद्धी घडायची झाली तर ह्याने वरी जाणार पण खाली नाही. अच्छा. मग ह्यांचा बाजा लावून सन्मान करीत मग ह्यांना अजून इथं येऊन बसवायचं ह्याच ठिकाणावर. दरवर्षी केव्हा तर जाणार काहीतरी वाहून गेल्याच्या नंतर. आपल्याला काहीतरी त्यांना दाखवायचं असलं तरच वरी जाणार त्यांनी. अच्छा. हा खाली नाही जाणार, म्हणजे इकडे जातच नाही जातच नाही. म्हणजे नदीचा प्रवाह इकडे हा. आहे पण ही पिंड जी आहे कधीच इकडे जात नाही नाही. नाही नाही प्रवाहाच्या दारात होते तरी बी त्यांनी वरी जायचे. हा, पण खाली नाही कवा हे मला माहित आहे पूर्ण. हे खरंच आश्चर्यकारकच घटना आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनेच हे जे लिंग आहे ते वरतीच सरकत जात हा होतं. आता हे तुम्ही तर काय आता लहानपणापासूनच इकडे हा त्या बघितलं. मंदिराला. हो. हे मंदिर कधी झाले? मंदिर हे 4-5 वर्षात झाले. अहमदपूरच्या महाराजांच्या हाताने झाले. शिवलिंग शिवाजी. हा, हा. बर. तर हे आहे साकोळ जवळग्याचं रामलिंग हा, मंदिर. हा. तुम्ही देखील या ठिकाणी विजिट करू शकता. या निसर्गरम्य ठिकाणामध्ये नदीच्या वरती एकदम असं हे मंदिर जे आहे वसलेलं आहे आणि पिंड ठेवण्यात आलेलं आहे. हे पिंड पहिले जे आहे ते खालती पाण्यामध्ये पाण्यामध्ये ते कुणा लोकांना दर्शन भेटत नव्हतं. हे पाटबंधारा तयार झाला खाली हे मध्ये झाकूनच राहावं लागले. यांची पूजा अर्चा होईना गेली म्हणून हे वरी करायचा संकल्प सोडले. चालेल. तुम्ही देखील या ठिकाणी विजिट करू शकता. धन्यवाद. तर या ठिकाणी पिंड आहे आणि चारी बाजूने बघू शकता मंदिराच्या पूर्ण पाणी आहे. नदी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी आलेलं होतं. वरती आपण बघू शकता या पुलावरून पाणी जात होतं. या मंदिराची खासियतच अशी आहे की हे पिलर टाकून नदीमध्ये नदीचा विसर्ग बघा किती मोठा आहे. हे मांजरा नदी आहे आणि ह्या नदीवरतीच हे पूर्ण भर सेंटरमध्ये हे मंदिर आपल्याला पाहायला भेटतं. तिकडे पण पाणी आहे, इकडे पण पाणी आहे, समोर पण पाणी आहे. आमच्या साईडला देखील आपण बघू शकता पाणी आहे. पाण्यावरती मंदिर मी पहिल्यांदाच बघण्यात आलेलं आहे महादेवाचं. हे मंदिर आहे रामलिंग. रामलिंगेश्वर महाराज की, रामलिंगेश्वर महाराज की. हर हर महादेव, हर हर महादेव.